स्टँडर्ड 7 आपला लेसन नंबर 8 सुरू आहे. यामध्ये आपण एक लेक्चर पाहिलेलं आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं, तर स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, रिपल्शन आणि अट्रॅक्शन. रिपल्शन आणि अट्रॅक्शनसाठी आपण इथं 2 एक्सपेरिमेंट करून पाहिले होते ग्लास रॉडचे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रिक निगेटिव्ह चार्ज कसा आप एकमेकाशी हे होतो, म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर काय होतं आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर काय होतं. तर पॉझिटिव्हमध्ये आपण काय पाहिलं होतं, रिपल्शन पाहिलं होतं, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय पाहिलं होतं, तर अट्रॅक्शन पाहिलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहिला होता आपण, व्हॉट इज द ओरिजिन ऑफ ॲन इलेक्ट्रिक चार्ज. हा इलेक्ट्रिक चार्ज ओरिजिन कुठून आहे याबद्दलचं आपण इथे एक पाहिलं होतं. तर ते 2 ह्याच्यावरती एकमेकावरती काय केलं होतं, आपण रब करून पाहिले होते. पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज कसे जातात त्याविषयीचा एक एक्सपेरिमेंट पाहिला होता. त्यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे की फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी हा पॉईंट पाहायचा आहे. तर फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर फ्रिक्शन म्हणजे काय, घर्षण, आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, विद्युत. म्हणजे ह्या दोघांमुळं, फ्रिक्शनमुळं ही विद्युत कशी तयार होते. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. म्हणजे फ्रिक्शनमुळं इलेक्ट्रिक चार्ज जो जनरेट होतं आणि तिथं जी इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. धिस चार्ज इज प्रोड्यूस्ड ओनली बाय ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. म्हणजे हे फ्रिक्शनमुळंच हे चार्ज काय होतात, प्रोड्यूस झालेले आहेत. हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणि अशा ह्यालाच काय स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. आता ही जी इलेक्ट्रिसिटी असते ही कशी असते, शॉर्ट ड्युरेशन असते, शॉर्टसाठी असते, म्हणजे थोडा वेळच तिथं ते इलेक्ट्रिक चार्ज राहतात. द चार्ज ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ऑब्झर्व्ड इन मॉइस्ट एअर. मॉइस्ट एअरमध्ये म्हणजे कसं, दमट वातावरणामध्ये किंवा ओलसर हवेमध्ये हे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय होते, ऑब्झर्व केली जाते. दॅट इज व्हाय दिस एक्सपेरिमेंट शुड बी परफॉर्म इन ड्राय वेदर, पर्टिक्युलरली इन विंटर. म्हणून काय होतं, हिवाळ्यामध्ये कोरड्या हवेमध्ये हे प्रयोग करून पाहिले जातात किंवा पाहावे. आता तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट दिला आहे, काय करायचं आहे आता पहा. ह्याची काय दिली तर प्रोसिजर आणि ॲपॅटस दिलेले आहेत. काय साहित्य घ्यायचं, ते फ्यूज स्ट्रॉ घ्यायचे, वुलन क्लॉथ, ग्लास बॉटल, हे तुम्हाला इथं साहित्य घ्यायचं. आणि काय करायचं आहे, प्लेस अ स्ट्रॉ ऑन अ बॉटल, टेक अनदर स्ट्रॉ नियर इट, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, लीव द स्ट्रॉ ऑन द बॉटल ॲज इट इज, rub the other straw against a woolen cloth and take it near the straw on the bottle, observe what happens. Now take 2 straw and rub them against woolen cloth at the same time. Keep one of the straw on the bottle and take the other near it. See what happens. Keep the straw on the bottle as it is. Take the woolen cloth on which it was rubbed closer to it. मग काय करायचं आहे आता तुम्हाला इथं, काय करायचं आहे, एक बॉटल घ्यायची आणि त्या बॉटलवरती काय करायची, एक स्ट्रॉ ठेवायची आणि दुसरी स्ट्रॉ तिच्याजवळ न्यायची आहे. काय होतं ते पाहायचं. मग काय करा, बॉटलवरची जी स्ट्रॉ आहे ती तशीच ठेवायची आणि दुसरी उलनच्या क्लॉथवरती तिला काय करायचं, रब करायचं आणि ती काय करायची, त्या बॉटलवरच्या स्ट्रॉजवळची न्यायची. तिथं काय दिसेल तुम्हाला, तर ज्यावेळेस चार्ज स्ट्रॉ इज टेकन नियर द अनचार्ज स्ट्रॉ, देर इज अट्रॅक्शन. म्हणजे काय होईल, इलेक्ट्रिकली चार्ज स्ट्रॉ अट्रॅक्ट अनचार्ज स्ट्रॉ. म्हणजे तिथं काय तुम्हाला पाहायला येईल, अट्रॅक्शन पाहायला येईल. ज्यावेळेस 2 स्ट्रॉज कॅरिंग सिमिलर चार्ज ॲट बॉट नियर इच अदर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दोन्ही स्ट्रॉ त्या उलनच्या ह्याच्यावरती दोन्ही स्ट्रॉ रब केल्यानंतर तुम्हाला तिथं काय दिसून येईल, तर तिथं तुम्हाला रिपल्शन दिसून येईल. कारण काय होईल, त्या स्ट्रॉवरती, बॉटलवरच्या स्ट्रॉवरती आणि हातातल्या स्ट्रॉवरती, दोन्हीवरती काय सारखंच चार्ज असल्यामुळे तिथं रिपल्शन तयार झालेलं आहे. द 2 स्ट्रॉज कॅरिंग सिमिलर चार्ज रिपेल्स इच अदर. सिमिलर चार्ज असल्यामुळं काय तिथे रिपल्शन झालं. नेक्स्ट काय सांगितले तुम्हाला नंतर, अ चार्ज स्ट्रॉ अँड द अपोजिटली चार्ज क्लॉथ विच वॉज फॉर रिबिंग आर वॉट नियर इच अदर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती स्ट्रॉ आहे तशीच त्या बॉटलवरती ठेवली आणि ज्यावेळेस तुम्ही दुसरी स्ट्रॉ तिथं
उलनच्या कापडवरती रब करून जवळ नेली त्यावेळेस तिथं काय झालं, अट्रॅक्शन दिसेल तुम्हाला. द स्ट्रॉ अँड द क्लॉथ कॅरिंग पॉझिटिव्ह ऑपोजिट दॅट इज अनलाईक चार्ज अट्रॅक्ट टू इच अदर. म्हणजे त्या स्ट्रॉवरचा चार्ज आणि त्या उलनवरती प्रेस केलेला चार्ज हा कसा झाला आहे, वेगळा असल्यामुळे तिथं काय झालं, त्या दोन्ही स्ट्रॉमध्ये काय झालं, ॲट्रॅक्शन निर्माण झालं. ओके, आता यावरनं तुम्हाला काय सांगता येईल, तर इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट अटॅक अनचार्ज ऑब्जेक्ट. देर इज रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्ज. देर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस. हेन्स repulsion is used as a test for identifying an electrically charged object. म्हणजे एखाद्या विद्युत प्रभारित म्हणजे इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्टवर ज्यावेळेस चार्ज नसतो तेव्हा त्या काय करतात, वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि जेव्हा समान चार्ज असतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. आणि ज्यावेळेस विरुद्ध म्हणजे अपोजिट चार्ज असतो म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो त्यावेळेस तिथं काय होतं, ॲट्रॅक्शन होतं. म्हणून इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी आपण काय करतो, ॲट्रॅक्शन ही आहे रिपल्शन आणि अट्रॅक्शनची ही टेस्ट आपण तिथं करून पाहतो. ओके, लक्षात आलं. आता नेक्स्ट इथं अजून एक एक्सपेरिमेंट दिला आहे तुम्हाला. पहा काय करायचं आहे. टेक थर्माकोल बॉल्स ऑर मस्टर्ड सीड इन अ बॉटल अँड शेक द बॉटल vigorously. The seeds try to move away from each other but stick to the bottle. Why does this happen? म्हणजे ज्यावेळेस एका बॉटलमध्ये तुम्हाला काय करायचं, थर्माकोलचे बॉल्स छोटे छोटे आणि मस्टर्ड सीड काय करायचं त्या बॉटलमध्ये घालून काय करायचं, शेक करायचे आणि तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं. तर काय दिसेल तुम्हाला, तर काही ते सीड्स आहेत ते एकमेकाला रिपल करण्याचा प्रयत्न करतात पण त्या बॉटलला ते चिटकून बसतात. असं कशामुळं होतं, तर तिथं काय झालेलं असतं, when the bottle containing thermocol balls or mustard seeds is shaken vigorously, the seeds get rubbed against each other as well as against the wall of the bottle. म्हणजे काय होतात, ते दोन बॉल आणि मस्टर्ड हे एकमेकाला काय होतात, रब होतात. त्याचबरोबर ते काय होतात, बॉटलला सुद्धा घासल्या जातात किंवा रब होतात. ड्यू टू दिस फ्रॅक्शन सीड्स अँड द बॉटल गेट चार्ज. म्हणजे त्यामुळं तिथं काय झालं, तिथं ते बॉटल आणि ते सीड्स चार्ज झाले विथ अनलाईक चार्ज. म्हणजे दोघांमध्ये काय झालं, अनलाईक चार्ज झाला. बट द चार्ज ऑन द सीड्स आर सिमिलर. पण बॉटलचा चार्ज वेगळा आणि सीड्सचा चार्ज वेगळा असल्यामुळं तिथं काय झालं, हेन्स द सीड्स रिपेल इच अदर अँड स्टिक द बॉटल. त्यामुळे काय झालं, अट्रॅक्शन आणि रिपल्शन दोन्ही पाहायला मिळालं. त्या दोघांमध्ये काय झालं, रिपल्शन झालं सीड्समध्ये आणि त्या बॉटलला वेगळा चार्ज असल्यामुळे तिथं काय झालं, ते अट्रॅक्ट झाले. म्हणून काय त्या बॉटलला ते बॉल्स किंवा मस्टर्ड असे चिटकल्यासारखे तुम्हाला दिसतात. ओके, आता नेक्स्ट अजून इथं तुम्हाला ट्राय दिस म्हणून दिलेलं आहे. टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट. म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो ऑब्जेक्ट कसा चार्ज होतो हे करून पाहण्यासाठी तुम्हाला काय सांगितले, एक प्लॅस्टिक कॉम घ्यायचा आहे आणि पेपरची काही तुकडे घ्यायचे. टच दिस कॉम विथ अनदर अनचार्ज कॉम. टेक द अदर कॉम नियर सम पीसेस ऑफ पेपर. व्हॉट हॅपन्स. म्हणजे काय करायचं, एक प्लॅस्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा आणि त्या कंगव्यानं काय करा, दुसऱ्या कंगव्याला काय करा, तुम्हाला चार्ज करायचं आहे आणि तो कंगवा त्या कागदाच्या कपट्याजवळ खपटाच्या बारीक बारीक तुकड्यांजवळ न्यायचा. काय होतं तुम्हाला, तर त्या कंगव्याकडे तुम्हाला ते काय झालेले पेपरचे पीस तुम्हाला अट्रॅक्ट झालेले दिसतात. किंवा अजून एक काय करायचे तुम्हाला, टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. आता इंडक्शन म्हणजे काय, तर प्रवर्तन. ह्या प्रवर्तनानं आपल्याला ऑब्जेक्ट कसा चार्ज करता येईल ह्याच्यासाठी अजून एक इथं एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे. तर काय तुम्ही पाहायला असेल, तर इथं काय करायचं आहे, कंगवा किंवा फुगा केसावरती घासायचा आहे आणि तो काय करायचा, कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ नळाच्या तोटीच्या जवळ बारीक धार असेल तिथं न्यायचा. काय होतं ते पहा, तर कंगवा आणि पाण्याच्या धारेपासून पुन्हा काय करा, दूर न्या आणि पुन्हा. ॲट फर्स्ट द फ्लो ऑफ वॉटर इज नॉट चार्ज. वेन अ निगेटिव्हली चार्ज कॉम कम्स नियर द फ्लोईंग वॉटर, द निगेटिव्ह पार्टिकल्स इन इट नियरेस्ट द कॉम आर पुश अवे. जे सुरुवातीला पाण्याची धार कशी असते, प्रभाररहित म्हणजे तिच्यावर कोणताही चार्ज नसतो. तर ज्यावेळेस ती निगेटिव्ह होते
कंगवा जवळ येताच काय होतं, पाण्याच्या ज्या धारेमधले कंगव्याच्या समोर जे भागातले जे निगेटिव्ह चार्ज आहेत, कण आहेत, ते काय होतात, दूर ढकलले जातात. दॅट पार्ट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ निगेटिव्ह चार्ज. द कॉम हॅज निगेटिव्ह अँड द वॉटर हॅज पॉझिटिव्ह चार्ज. Due to the attraction between these opposite charges, the flowing water is attracted towards the comb. When the comb is the negative particles in the flowing water come back to their origin position and positive and negative charges become equal in number. As a result, the water becomes uncharged again and stops getting attracted to the comb as it is always away from it. म्हणजे सुरुवातीला पाण्याची धार कशी असते, कुठलाच चार्ज नसतो. तर ज्यावेळेस तिच्यावरती निगेटिव्ह चार्ज कंगव्याच्या जवळ येतो तेव्हा पाण्याच्या धारेतील कंगव्याच्या समोरच्या ज्या भागामध्ये निगेटिव्ह पार्ट आहे तो काय होतो, मागे ढकलला जातो, दूर ढकलला. ते ज्यावेळेस दूर ढकलला जातो हे कशामुळं, तर निगेटिव्ह चार्ज तिथं काय झालेला आहे, तेवढा तो कमी झालेला आहे आणि त्या धारेचा तेवढाच भाग त्या पाण्याच्या ह्याचा काय झालेला, तेवढा पॉझिटिव्ह झालेला असतो. म्हणून कंगवा कसा झाला, निगेटिव्ह चार्ज, आणि पाण्याच्या धारेवरती कसा, पॉझिटिव्ह चार्ज. हे दोन डिफरंट असल्यामुळे तिथं काय झालं, तिथे ॲट्रॅक्शन झालं आणि पाण्याची धार कंगव्याकडे ज्यावेळेस काय होते, ती ॲट्रॅक्ट केली जाते. आणि ज्यावेळेस आपण तिथून कंगवा दूर नेतो पाण्याच्या ह्याच्यापासून, त्यावेळेस काय होतं, पाण्यामधला जो निगेटिव्ह चार्ज आहे तो पुन्हा जशाच तसा तयार होतो. आणि ज्यावेळेस प्लस आणि मायनस हे दोन्ही चार्ज समान होतात, सारखे होतात, त्यामुळे काय होतं, पाण्याची धार कशी होते, चार्ज होते आणि ती बरीच दूर असली तरी ती आपल्याला कंगव्याकडे कशी ॲट्रॅक्ट झालेली दिसते. आता इथे एक खाली दिलं, ऑलवेज रिमेंबर. काय लक्षात ठेवायचं, द नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आर इक्वल ऑन ॲन अनचार्ज or neutral object. नेक्स्ट काय लक्षात ठेवायचं, द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय इंडक्शन स्टेट ओनली ॲज लॉंग ॲज द चार्ज ऑब्जेक्ट इज नियर टू इट. ओके, तुम्ही पुष्कळदा बॉल फुगा पाहिलेला असेल, जो ज्यावेळेस तुम्ही सोडता त्यावेळेस तो काय होतो, भिंतीला चिटकल्यासारखा तुम्हाला जाणवतो. हे कशामुळं होतं, व्हाय डज अ चार्ज बलून स्टिक टू अ वॉल. कशामुळे होत असेल, द चार्ज बलून हॅज आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्जेस बट द वॉल इज न्यूट्रल. म्हणजे बलूनवरती पॉझिटिव्ह चार्ज असू किंवा निगेटिव्ह चार्ज असू, बट द वॉल इज न्यूट्रल. वॉल कशी आहे, न्यूट्रल आहे, तिथं कोणताही चार्ज नाही. द बलून हॅज मोर नंबर ऑफ चार्जेस दॅन द चार्जेस ऑन वॉल, सो इट गेट्स अट्रॅक्ट टुवर्ड्स वॉल अँड स्टिक टू इट. म्हणून तो बलून काय होतो, त्या वॉलला काय होतो, स्टिक झालेला, चिटकलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आता इथं अजून तुम्हाला काही इथं फुगा बांधलेला दाखवला. इथं अजून एक्सपेरिमेंट, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज जे इफेक्ट कसे होतात हे पाहण्यासाठी इथं तुम्हाला एक छोटा एक्सपेरिमेंट दिला आहे. तर तिथं काय केलं आहे पहा. आता when an uncharged aluminum ball is brought near a negatively charged balloon, the following things happen. म्हणजे ज्यावेळेस अनचार्ज ॲल्युमिनियमचा बॉल, म्हणजे चार्ज नसलेला ॲल्युमिनियमचा बॉल तुम्ही निगेटिव्ह चार्जच्या बलूनजवळ नेला तर काय घडतं हे पहा. आता ॲज शोन इन फिगर ए, म्हणजे फिगर एचं निरीक्षण करा. पहा, अँड ऑपोजिट चार्ज इज जनरेटेड इन द अदर ऑब्जेक्ट बाय इंडक्शन अँड बोथ द ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टू इच अदर. म्हणजे काय, ज्यावेळेस अपोजिट चार्ज तिथं जनरेट होतो इन द अदर ऑब्जेक्ट, म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टच्या ह्याच्यात, तर दोन्हीही ऑब्जेक्ट काय होतात, ज्यावेळेस दोन्हीकडे चार्ज अपोजिट असेल तर तिथं काय दाखवलेलं, अट्रॅक्शन दाखवलेले. आणि बी फिगरमध्ये पहा, ॲज शोन इन बी फिगर व्ही, ऑन टचिंग बोथ द ऑब्जेक्ट बिकम्स सिमिलरली चार्ज. आता दोन्ही ह्याला काय आहे, चार्ज तुम्हाला काय पाहायला मिळतं. किंवा फिगर सी पहा, इन फिगर सी लाईक चार्जेस रिपेल इच अदर. आणि फिगर सीमध्ये काय दाखवलेले तुम्हाला, रिपल्शन दाखवलेले. ते कशामुळे झालं, तर इथं काय दाखवले तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या एक्सपेरिमेंटवरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता यानंतरचा उर्वरित भाग आपण काय करू, उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके, बाय.